नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजेस इन महाराष्ट्र और महाराष्ट्र रिजन. तर त्या कॉलेजेसचं इन्स्टिट्यूट कोड बघू आपण. ते कॉलेज कोणत्या सिटीला किंवा डिस्ट्रिक्टला लोकेटेड आहे ते सुद्धा सांगणार तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते कॉलेज ऑटोनॉमस आहे की नॉन ऑटोनॉमस आहे हे सुद्धा सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जास्त आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणाऱ्या टाईममध्ये तुमच्या ॲडमिशन रिलेटेड जेवढे पण इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत ते आपण चॅनलवर घेऊन येणार आहे, जे की तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल राहणार आहे. आणि यासोबतच काही पॅरेंट्स किंवा स्टुडंट्सला एंड टू एंड ॲडमिशन मेंटरिंग हवं असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाणार. तुम्ही रजिस्टर करू शकता आणि थ्रू आउट द ॲडमिशन प्रोसेस आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू, प्रॉपरली गायडन्स करू आणि तुमच्या ऑप्शन फॉर्मची लिस्ट सुद्धा बनवून दिली जाईल. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो की जो सिक्वेन्स वगैरे आहे ते तुम्ही तुमच्यानुसार रिअरेंज करा. सोबतच असं नका करू की सरांनी हा व्हिडिओ बनवला म्हणजे याच्यामध्ये सगळेच कॉलेज कव्हर झाले असेल. माईट बी रिसर्च करताना माझ्याकडनं पण ह्युमन एरर होऊ शकतो. काही कॉलेजेस याच्यामध्ये इन्क्लूड नाही केलेले असेल तर तुम्ही नक्कीच ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, किंवा तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये नक्कीच मेन्शन करा. अँड थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट, जे पण व्हिडिओज आहे, जो पण कंटेंट आहे तो ॲज अ रेफरन्स म्हणून नेहमी यूज करायचा. शेवटी आपलं जे होमवर्क आहे किंवा आपलं जे रिसर्च आहे आपल्या करिअर डिसिजनसाठी ते तुम्ही स्वतः करायलाच पाहिजे. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येत असेल. चला आता सुरुवात करूया व्हिडिओला. इथं स्क्रीन शेअर होत असेल मित्रांनो. तर बघा, सिरियल नंबर आहे, कॉलेज नेम आहे, आपण इन्स्टिट्यूट कोड बघू, सिटी ऑर विलेज नेम, कोणत्या डिस्ट्रिक्टला आहे. कारण भरपूरदा जसं आर्वीचं कॉलेज हे तालुका प्लेसला आहे, डिस्ट्रिक्ट त्याचा वर्धा आहे. ब्रह्मपुरीचं कॉलेज हे तालुका प्लेसला आहे, तसा जो डिस्ट्रिक्ट येतो तो चंद्रपूर येतो. तर आपण दोन्ही डिस्कस करूया. सोबतच ओनरशिप समजून घेऊ की गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे बघा, कॉलेज नेम गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर, इन्स्टिट्यूट कोड 1006 आणि सिटी आणि विलेज नेम आहे मूर्तिजापूर, डिस्ट्रिक्ट अकोला म्हणजे मूर्तिजापूर हे तालुका असेल. आणि ओनरशिप जे आहे ते फक्त गव्हर्नमेंट आहे, ऑटोनॉमस नाही आहे. MSBTला ॲफिलिएशन आहे या कॉलेजला. त्यानंतर आहे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक कॉलेज, याला PD कॉलेज पण म्हणतात. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड 1007, सिटी अमरावती, डिस्ट्रिक्टसुद्धा अमरावती म्हणजे डिस्ट्रिक्टच्या लेवलला हे कॉलेज आहे. त्यानंतर ओनरशिप जे आहे ते गव्हर्नमेंट एडेड आहे, म्हणजे हे सुद्धा गव्हर्नमेंट आहे, याला गव्हर्नमेंटची ग्रँट आहे. बघा, काही काही कॉलेजेस जे असतात ना जे गव्हर्नमेंट एडेड, त्यामध्ये काही ब्रँचेस जे राहतात त्यांना ग्रांट असते, म्हणजे ॲज पर द गव्हर्नमेंट फीज लागणार. आणि काही ब्रँचेस असं असतात ज्यांना प्रायव्हेटच्या नुसार फीज लागते. तर जेव्हा पण तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करणार ना तर तेव्हा त्या ब्रँचेस बघायच्या, एडेड आहे की अनएडेड आहे. त्यानंतर आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती, या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड 1008, कॉलेजचं जे सिटी नेम आहे अमरावती देन गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव 1009, खामगाव बुलढाणा म्हणजे डिस्ट्रिक्टला आहे आणि हे कॉलेज गव्हर्नमेंट आहे. त्यानंतर यवतमाळचं कॉलेज आहे 1011. आता बघा, आपण वन बाय वन जर प्रत्येक कॉलेज मी सांगत गेलो तर भरपूर वेळ लागेल, म्हणून मी स्लोली स्क्रोल डाऊन करतो आणि तुम्ही व्यवस्थित कॉलेजेसचं नाव आणि सोबतच ते ऑटोनॉमस आहे नॉन ऑटोनॉमस आहे ते रीड आउट करू शकता. जसं आता आपण 10व्या नंबरचं कॉलेज घेऊ समजण्यासाठी. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक हिंगोली 2012 हा इन्स्टिट्यूट कोड आहे, हिंगोली. देन त्यानंतर ही गव्हर्नमेंट कॉलेज आहे, ऑटोनॉमस नाही आहे. त्यानंतर अजून जर मी स्क्रोल करत गेलो तर लातूरचं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल वुमन्स पॉलिटेक्निक लातूर कॉलेज 2016 हा इन्स्टिट्यूट कोड आहे, लातूर. देन हे फक्त कॉलेज गव्हर्नमेंट आहे, ऑटोनॉमस नाही आहे. जर मी अजून स्क्रोल डाऊन करतोय तर 19 नंबरचं तुम्हाला कॉलेज दिसत असेल, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई 3007 इन्स्टिट्यूट कोड आहे, मुंबईलाच आहे कॉलेज. हे कॉलेज गव्हर्नमेंट तर आहे, सोबत ऑटोनॉमस सुद्धा आहे. त्यानंतर आहे वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट माटुंगा मुंबई, या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड 3012 आहे, माटुंगा मुंबईमध्ये आहे कॉलेज. जे कॉलेज गव्हर्नमेंट एडेड आहे, सोबतच ऑटोनॉमस सुद्धा आहे. त्यानंतर कॉलेज आहे KJ सोमय्या पॉलिटेक्निक मुंबई 3021 मुंबई, हे कॉलेज गव्हर्नमेंट एडेड प्लस ऑटोनॉमस आहे. पुन्हा जर आपण थोडं स्लोली जर स्क्रोल डाऊन केलं तिथे बघत असाल तुम्ही, मी लेफ्ट म्हणजे व्हर्टिकल तर स्क्रोल करत आहे आणि हॉरिझॉन्टल पण करत आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा स्टेटस ऑटोनॉमस आहे नॉन ऑटोनॉमस आहे हे सुद्धा दिसायला पाहिजे. ओके. देन नंतर आपण 32 नंबरचं कॉलेज जर बघत असाल तर प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक वुमन्स मुंबई, हे कॉलेज मुंबईलाच सिच्युएटेड आहे, हे कॉलेज गव्हर्नमेंट एडेड आहे. त्यानंतर अजून जर मी स्क्रोल डाऊन करत असेल तर 38 नंबरचं कॉलेज तुम्हाला दिसत असेल, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सदर नागपूर, हे कॉलेज 4012 याचा इन्स्टिट्यूट कोड आहे, सदर नागपूरला आहे. आणि हे कॉलेज गव्हर्नमेंट तर आहेच, सोबत ऑटोनॉमस सुद्धा आहे. पुन्हा स्क्रोल डाऊन करतो मी थोडं अँड देन व्हर्टिकल तर करत आहे, लेफ्ट साईडनी पण करत आहे, जेणेकरून तुम्हाला ऑटोनॉमस आहे नाही आहे हे सुद्धा बघायला मिळायला पाहिजे. त्यानंतर 50 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे GPP, जे की वन ऑफ द फेवरेट कॉलेज असतं स्टुडंटचं. त्या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड 6013 आहे, पुणे. हे कॉलेज गव्हर्नमेंट तर आहेच, सोबत ऑटोनॉमस सुद्धा आहे.
त्यानंतर आपण कॉलेज घेत आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पुणे. हे कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड 6019 पुण्याला सिच्युएटेड आहे. हे कॉलेज गव्हर्नमेंट एडेड आहे. त्यानंतर लास्ट कॉलेज आपण घेत आहे महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी पुणे. ज्यांना या युनिक ब्रँचेसकडे जायचं असेल हॉटेल मॅनेजमेंटच्या, इन्स्टिट्यूट कोड आहे 6027 पुण्याला सिच्युएटेड आहे. गव्हर्नमेंट तर आहे, सोबत ऑटोनॉमस सुद्धा आहे. तर हे काही कॉलेजेस होते जे तुम्ही कन्सिडर करू शकता तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये. याचा सिक्वेन्स वगैरे तुम्ही तुमच्यानुसार रिअरेंज करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं नका समजू की हीच लिस्ट फायनल आहे. माईट बी याच्यात काही कॉलेजेस प्लस मायनस झाले असेल तर तुम्ही तुमचं पर्सनल रिसर्च सुद्धा नक्की करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो खरंच विसरू नका. येणार टाईममध्ये आपण खूपशे लाईव्ह सेशन्स घेऊन येऊ. ज्यांना 1-on-1 मेंटरिंग सेशन हवं असेल ॲडमिशनला घेऊन, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स वगैरे चेक करू शकता. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस.